तर महिलेवर बलात्कार प्रकरणी सध्या पोलीस कोठडीत असलेल्या अशोक खरातवर आता जमिनीच्या वादातून हत्येचाही गंभीर आरोप करण्यात आलाय। मुंबई आग्रा महामार्गावरच्या गवळणेमधील विलास जाधव नावाच्या शेतकऱ्यानं हा आरोप केलाय। गवळणे येथील शेतकरी कैलास जाधवांच्या कुटुंबाचा आणि अशोक खरातचा जमिनीवरून वाद सुरू होता। जाधवांच्या दाव्यानुसार खरातनं फसवणूक करून त्यांची जमीन बळकावली होती। या वादावर न्यायालयामध्ये सुनावणी सुरू होती, मात्र न्यायालयाचा निकाल अवघ्या 2 दिवसांवर असतानाच जाधव यांचे भाऊ कैलास जाधवांचा संशयास्पद अपघाती मृत्यू झाल्याचा दावा त्यांनी केलाय। हा अपघात नाही तर घातपात आहे आणि त्यामागे खरातचा हात असल्याचा आरोप त्यांनी केलाय। आपल्याबरोबर आहेत विलास जाधव यांचे बंधू कैलास जाधव यांनी एका त्रयस्थ व्यक्तीकडनं जमिनीचं खरेदी करण्यासाठी साठेकट केलेलं होतं, मात्र ती जमीन खरेदी झाली नाही काही कारणाने आणि त्या जमिनीवर कब्जा घेतला तो अशोक खरातेने। नेमकं काय घडलं? तुमचे बंधू कुठे आहेत? ज्या टायमाला बंधूंनी साठेखत केलं होतं तर त्या एकत्रित खाता असताना बंधूंना खरेदी मारता आली नाही। ही बाब कॅप्टन खरात यांना कळाली, त्यांनी सगळ्या लोकांना एकत्र करून ती जागा खरेदी करून घेतली। माझ्या बंधूंचं असं म्हणणं होतं, हा मोठा माणूस आहे तर जाऊ द्या, त्यांनी जरी खरेदी घेतली असेल तर आपल्याला काही ना फुल नाही फुलाची पाकळी देईल। बंधूंना त्यांच्याकडे मागणी केली, गेले भेटायला गेले, पण बंधूंना ते भेटले नाही। त्यांनी सांगितलं तुम्हाला काय करायचं ते कोर्टातून करा। बंधू कोर्टात गेले, कोर्टात गेल्याच्या नंतर केस दाखल केली। केस दाखल केल्यावर 19/12/2022 ह्या जागेवर स्टे ऑर्डर मिळणार होती, पण तो स्टे ऑर्डर मिळायच्या आतच 17 डिसेंबर 2022 भावाचा घातपात झाला। तो अपघात नसून तो घातपात होता असा आमचा संशय आहे। कारण ज्या टायमाला आम्ही अंबड पोलीस स्टेशनला गेलो, ज्या टायमाला अपघाताचा गुन्हा दाखल त्यांनी करून घेतला, पण त्यांना सांगितलं की आमचा संशय आहे, हा घातपात आहे, हा अपघात नाही आहे। पोलिसांनी सांगितलं तुम्हाला जे सांगितलं ते सांगा, आम्ही FIR मध्ये लिहून घेतो, आम्ही चौकशी करू आणि तुम्हाला न्याय देऊ। आता तुमची जमीन घेण्याचं काय कारण आहे? आता एक चर्चा आहे की कुंभमेळा तोंडावर आहे, कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर तिथे जागा वगैरे घेतल्या जातात, काय तुमचं काय अंदाज? ही जमीन घेण्याचं कारण असं आहे का, हे गवळाने जे गाव आहे हे पाथडी शिवालगत आहे। पाथडी शिवेला जमिनीला सोन्याचा भाव आलेला आहे, त्याच्यामुळे ही जमीन त्यांनी जमीन घेऊन ठेवली। आणि कुंभमेळ्याचा जो रस्ता जातोय तिकडून रिंग रोड, त्या रिंग रोडच्या काही अंतरावर ही जागा आहे, मग माझ्या माहिती पण त्याला लागूनच आहे। ह्यात त्याचा मोह पडला, हा जास्त मोहदार होता आणि ह्या मोहामुळेच त्याचा अंत झालेला आहे। कोणी अधिकाऱ्यांच्या माध्यमातून ह्या संपूर्ण व्यवहार केले जात होते का, हा सवाल देखील उपस्थित होते। अर्थात SITच्या चौकशीमध्ये हे देखील खुलासे होणं अपेक्षित आहे। कॅमेरामन किरण कटारेसह मुकुल कुलकर्णी, ABP माझा, नाशिक। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।